कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. सगळ्या सर्व भक्तांच्या चरणाशी सादर प्रणाम. आजचा जो आपण बघत होतो, आज प्रभूजींनी खरं ग्रुपमध्ये मेसेज टाकलेला की आपण अशी चर्चा करूया म्हणून. तर म्हटलं की त्याच्याऐवजी आपण एखादा वर्स केला तर आपली तेवढी भगवद्गीता अजून लवकर लवकर पुढे जाईल. पुढचे सगळे आपल्याला चॅप्टर लवकर कव्हर करता येतील. त्यामुळे प्रभूजींना आज रिक्वेस्ट केली होती की एखादा वर्स प्रभूजी मी सेवा घेऊ शकते. तर प्रभूजी म्हटले चालेल, ओके माताजी. तर आपण आज बघणार आहोत आपण बघत आहोत 6वा ना ध्यान योग. त्यातला आपण आज 10 नंबरचा श्लोक बघूया. मागच्या ह्याच्यापर्यंत आपण 8 आणि 9 माताजींनी कव्हर केले होते, ते आपण बघितले होते. तर आपण आज 10 नंबरचा वर्स बघूया. मी वर्स वाचतेय, कोणाला मागे रिपीट करायचं तर करू शकता. प्रार्थनेने पहिले सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर मी आता 10 नंबरचा वर्स वाचतेय, कोणाला मागे रिपीट करायचं तर करू शकता. योगी युंजित सततत्मानम. ठीक आहे. योगी युंजित सततम आत्मनम रहसी स्थितः एकाकी यच्चित्तात्मा निराशीर अपरिग्रह. त्याचं ट्रान्सलेशन आहे, योगी पुरुषाने सदैव आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंतांच्या ठाई युक्त केला पाहिजे. त्याने एकांत स्थळी एकटे राहून काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. पुन्हा एकदा वाचते, महत्वाचं आहे, त्याचं ट्रान्सलेशन आहे ते. योगी पुरुषाने सदैव आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंतांच्या ठाई युक्त केले पाहिजे. त्यांनी एकांत स्थळी एकटे राहून काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. आणि काय केलं पाहिजे, त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. हे असं आपल्याला कोण सांगतंय? हे आपल्याला स्वयं भगवान आहेत ते सांगत आहेत की ध्यान योगाचा पहिला वर्स जो आहे, श्री भगवान उवाच असं सुरू झाला आहे. आणि अजूनही भगवंत स्वतःच बोलत आहेत. 10वा श्लोक आलाय. पुढे अजून काही श्लोक तेच आपल्याला सांगणार आहेत. ध्यान योग करताना योगी जो आहे, ऑब्विसली जो योग करतो त्याला योगी म्हटलं जातं. मग ध्यान योग असो, भक्ती योग असो, है ना, ज्ञान योग असो, तर तो जो योगी आहे त्याच्यातले आतापर्यंत आपण बघितलं की जो भक्तियोग करणारा योगी आहे तो कुठे पोहोचतो, त्याचा उद्देश काय आहे आणि त्याला काय काय मिळणार आहे, हे आतापर्यंत भगवंतांनी आपल्याला सांगितलं. आता भगवंत आपल्याला काय सांगत आहेत की हे सगळं प्राप्त करण्यासाठी त्या योग्याने काय केलं पाहिजे. जो तो योगी आहे तर त्याने काय केलं पाहिजे हे ते आपल्याला सांगत आहेत. आता भगवंत आपल्याला काय सांगत आहेत की योगी युंजित सततम आत्मनम, म्हणजे त्याने पहिले सदैव काय केलं पाहिजे, शरीर, योगी म्हणतात हा, पहिला शब्द आहे योगी. त्याने सततम आत्मनम म्हणजे त्याने शरीर आणि मन आणि आत्मा
हे कुठे केलं पाहिजे? भगवंतांच्या चरणाशी युक्त केलं पाहिजे. नंतर त्यांनी काय केलं पाहिजे? रहसी स्थितः म्हणजे एकांत स्थळी जाऊन राहायला पाहिजे. यच्चित्त आत्मा म्हणजे सतत मन सावध असलं पाहिजे अशा योगीचं. निराशही इतर कोणत्याही गोष्टीद्वारे आकर्षित नाही झालं पाहिजे. ओके. आणि अपरिग्रह म्हणजे स्वामित्व किंवा संग्रहाच्या भावनेपासून तो मुक्त असला पाहिजे. या काही क्वालिटीज आहेत, त्या भगवंत इथे आपल्याला सांगत आहेत, की ह्या क्वालिटीज एखाद्या योगीमध्ये असल्या पाहिजे. तर पहिली क्वालिटी त्यांनी काय सांगितलं आहे, की योगी कसा असला पाहिजे? युंजित म्हणजे काय त्याच्यात असलं पाहिजे, की त्याचं कृष्ण भावनेमध्ये, कृष्णामध्ये, भगवंतामध्ये एकाग्र झालं पाहिजे मन. आणि ते पण कसं? थोड्या वेळापुरतं, काही काळापुरतं असं नाही. सततम म्हणजे सतत, कायम. ओके. आणि त्याने काय केलं पाहिजे? आत्मनाम म्हणजे स्वतः, स्वतः म्हणजे शरीर, मन आणि त्याचं आत्मा. हे सगळं त्याने कुठे केलं पाहिजे? एकाग्रचित्त करण्यासाठी सतत कृष्णामध्ये, भगवंतांमध्ये एकाग्रचित्त करण्यासाठी त्याने तसा योग साधला पाहिजे. आणि ते साधण्यासाठी सतत त्याने कुठे जाऊन राहायला पाहिजे? एकांत स्थळी जाऊन राहावं असं त्यांना सांगता येतं. म्हणजे आपण बघितलं तर आपण ह्या शहराच्या धकाधकीत राहतोय, बरोबर? आणि ह्याच्यात सुद्धा आपण योगा आणि मेडिटेशन करतो आहोत, बरोबर? आणि ते शक्य आहे. कृष्ण भावनामृतमध्ये पण कृष्ण भावनाभावी जेव्हा आपण होतो, तेव्हा भगवंतांमध्ये या धकाधकीच्या आयुष्यामध्ये सुद्धा थोड्या वेळासाठी का होईना, सततम हा आपण कंडिशन जरी फुलफिल करत नसलो, तरी आपण काही काळापुरता का होईना, आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठतो आणि देवाच्या नामस्मरणासाठी आपण बसतो, त्यावेळेला आपल्याला ते सहज सहज नाहीये ते शेवटी, शक्य करता येऊ शकतं. आणि आता आपण बघितलं तर इंद्रिय आणि मनाला कंट्रोल करायला हवा, हे आपण बघितलं. कारण जेव्हा इंद्रिय आणि मन कंट्रोल होईल, तेव्हाच वेळ तो योगी ध्यानाला बसेल किंवा भगवंतांच्या नावामध्ये स्वतःचं लक्ष केंद्रित करायला बघेल. तर त्यावेळेला त्याच्या स्वतःला, इंद्रियाला आणि मनाला कंट्रोल म्हणजे एक चित्त होण्यासाठी खूप गरजेचं आहे. पण ते इतकं सोपं आहे का? आपण सगळेजण त्याचा अनुभव करतो. ते खरोखरच इतकं सोपं आहे का? हां, म्हणजे म्हणायला, ऐकायला सोपं वाटतं, की पण मनाचा वेग वाऱ्याही पेक्षा इतका भयानक आहे, की ते या क्षणाचं त्या क्षणाला दुसऱ्या कुठल्या फांदीवर जाऊन बसेल एका माकडासारखं. ते सांगू नाही शकत, है ना? त्यामुळेच ते इतकं सोपं नाहीये. पण त्याला सहज सोपं करण्यासाठी, है ना? पर्पटमध्ये म्हणजे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद आपल्याला सांगत आहेत, की श्रील प्रभुपाद की जय. श्रीकृष्णांचा साक्षात्कार ब्रह्म, परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान या 3 रूपांमध्ये होतो. कृष्ण भावना म्हणजे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये युक्त होणे होय. कृष्ण भावना भावित असतात कारण निर्विशेष ब्रह्म म्हणजे श्रीकृष्णाचेच आध्यात्मिक किरण आहेत आणि परमात्मा हे श्रीकृष्णांचे सर्वव्यापी आंशिक विस्तारप आहे. म्हणजे इथे काय सांगितलं जातं आपल्याला, की भगवंतांच्या ठायी, भगवंतांच्या चरणाशी, त्यांच्या भगवंत आणि त्यांचं नाव हे काय आहे? हे दोन्हीही अभिन्न आहेत, भिन्न नाहीयेत. म्हणजे आपण म्हणतो, की जेव्हा मी देवाचं नाव घेते आहे, त्यावेळेला भगवंत स्वतः आणि ते भगवंतांचं नाव हे काही डिफरंट नाहीये. कारण आपण जसं बघितलं, की जसं आता जो हे काही वर्णन केलं आहे योगीचं, बरोबर? योगी कसा असला पाहिजे. तर हे आपल्या सतयुगामध्ये क्वाईट पॉसिबल होतं, इझिली शक्य होतं. कारण सतयुगामध्ये 1,00,000 वर्षासाठी त्यांचं आयुष्य तेवढं होतं आणि पूर्ण 1,00,000 वर्षाकरता ते ध्यान धारणाला बसायचे. त्यावेळेला जे संत पुरुष होते, योगी होते म्हणून त्यांना योगी म्हटलं जायचं. आणि ते 1,00,000 वर्षासाठी पूर्ण ध्यानामध्ये भगवंतांच्या बसायचे, एकांतात जाऊन बसायचे. पण कारण त्या सतयुगामध्ये असताना हा जो आहे हा कलियुगाचा सॉरी हा युगधर्म होता. काय? की ध्यान धरणं, योगी एका योगीसारखं एकांतात बसून आहे ना, सगळ्या कुठल्याही गोष्टीवरती आपला ममत्वाचा अधिकार न दाखवता म्हटलंय ना इकडे निराशी म्हणजे इतर कोणत्याही गोष्टीद्वारे आकर्षित झाल्याविना ध्यानधारणा करणं. हे सगळं तो सतयुगाचा युगधर्म होता. पण कलियुगाचा युगधर्म काय आहे? कलियुगाचा युगधर्म आहे हरिनाम संकीर्तन. म्हणजे भगवंतांचं नामस्मरण हा आहे कलियुगाचा युगधर्म. म्हणून प्रभुपाद आपल्याला इथे काय सांगत आहेत, की या सर्वांना या ठिकाणी आपल्या विशिष्ट प्रयत्नात सतत संलग्न राहण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून त्यांना यथासमयी परमसिद्धीची प्राप्त होऊ शकेल. आपले मन निरंतर श्रीकृष्णांवर एकाग्र करणे
हे योग्याचे सर्वप्रथम कार्य आहे. हं. कलियुगाचा धर्म असला नामसंकीर्तन करणं, तर आपण कोणाचं नामसंकीर्तन करतोय? भगवंतांच्या, कृष्णाच्या नावाचं आपण नामसंकीर्तन जेव्हा करत आहोत, त्यावेळेला आपलं मन जे आहे त्यांच्या चरणाशी एकाग्र करणं. हीच प्रोसेस आहे जी सतयुगामध्ये 1,00,000 वर्षासाठी ध्यानधारणा करण्यामध्ये घालवायचे, बरोबर? पण आता हीच प्रोसेस ज्यावेळेला तेव्हा आयुष्य पण सतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं होतं. तेच आयुष्य त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षांचं झालं. तेच आयुष्य माणसाचं द्वापार युगामध्ये 1000 वर्षांचं झालं आणि तेच लाईफ स्पॅन जो आहे तो कलियुगामध्ये 100 वर्षाचा झालाय. त्यामुळे एवढं काला 100 वर्षही सगळ्यांना पूर्ण मिळत नाहीत, बरोबर? पण त्यामुळे तो जो मिळालेला लिमिटेड कार्यकाल जो आहे, आपल्या जीवनाचा जीवनकाल जो आहे, तो ध्यानधारणेमध्ये बसवून न काढता म्हणजे भगवंतांच्या चरणाशी ते एकाग्रचित्त करायचंय, बरोबर? पण ध्यानधारणाला बसण्याइतका तर वेळ आता कलियुगामध्ये लोकांच्या हातात नाहीये, जनतेच्या हातामध्ये. आहे ना? जीव ऑलरेडी बद्ध आहे. त्याच्याकडे तो वेळ नाहीये तेवढा. म्हणून कलियुगाचा धर्म आहे अखंड सतत नामसंकीर्तन. हं. आता आपण ह्याचा जो प्रयत्न करणार आहोत, इंद्रियाला आपल्या संयमित करण्याचा, मनाला एकाग्रचित्त करण्यासाठीचा. तर हे कसं शक्य आहे? हे आपण आपण असंच म्हटलं, की आज मी बसून उद्यापासून मी ध्यानधारणेला सुरुवात करते किंवा मी हे सगळ्या गोष्टी जसं सांगितलं आहे त्याचा मी प्रयत्न करते. ओके. एखाद्याच्या मनामध्ये अशी इच्छा जागृत होऊ शकते. पण ही इच्छा जागृत झाल्याच्या नंतर आपण त्याचा प्रयत्नही करतो. पण तो प्रयत्न पूर्णपणे सफलतेला येत नाही. त्याचं कारण काय आहे, की हे कधी सहज शक्य होतं जेव्हा प्रामाणिक गुरूंच्या संगतीत आपण जेव्हा येतो, हं, त्यावेळेला हे शक्य होतं. जेव्हा आपण भक्तांच्या संगतीत येतो आणि एका प्रामाणिक गुरूच्याच आपण संगतीत येतो, त्यावेळेला ही शक्य होतं. कारण ज्यावेळेला आपण स्वतः एकटे ह्या गोष्टी करत असतो, प्रयत्न करत असतो करायचा, तेव्हा आपली एका पायाची सायकल असते ती. पण ज्यावेळेला आपण प्रामाणिक गुरूंच्या संगतीत येतो, गुरूंकडनं आपण दीक्षा घेतो, त्यांच्या आपण शेल्टरमध्ये येतो, त्यावेळेला आपली सायकल काय होते, दुसरा जो महत्त्वाचा पहिला पाय आहे, तो सायकलला टायर ते जोडलं जातं आणि मग सायकलला आपल्या वेग येतो. बरोबर? एका पायाची सायकल किती लांब जाऊ शकते. हं. तसंच आपण बघितलं तर आपण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टी करत असतो. खूप क्षुल्लक गोष्टी असतात. जसं आपण घर घेताना म्हणा किंवा आपण मुलांना शाळेत ॲडमिशन घेताना किंवा आपल्या असलेल्या संपत्तीची किंवा आपली फायनान्स मॅनेजमेंट करताना, इन्व्हेस्टमेंट कुठेही करताना, गुंतवणूक करताना आपण प्रत्येक वेळी काय करतो? आपण सुनिश्चित करत असतो, की आपण कोणाला कोणातरी अप्रोच करत असतो, है ना? कुठल्या कंपनीला म्हण किंवा कुठल्या एका इंडिव्हिज्युअलला म्हण, आपण अप्रोच करत असतो. आपण हे अप्रोच का करत असतो? कारण आपण चेक करतो, की पहिली गोष्ट आपण ज्यावेळेला अप्रोच करतो एखाद्याशी ह्या गोष्टी निर्णय घ्यायच्या अगोदर किंवा गुंतवणूक करायच्या वेळेला आपण कोणाला जेव्हा अप्रोच करतो, तेव्हा आपण बघतो, की हे प्रामाणिक आहे का नाहीये? प्रामाणिक म्हणजे काय, की हे सर्टिफाईड रजिस्टर्ड कंपनी आहे का नाही? हे आपण सगळं बघत असतो, राइट? तसंच का आपण बघतो हे? कारण जेणेकरून आपल्याला धोका होणार नाही. धोका आपण आपण धोक्यामध्ये येणार नाही. म्हणून आपण पूर्ण चारी बाजूने आधी त्याची शहानिशा करतो आणि मगच पाऊल पुढे टाकतो. है ना? त्याचप्रमाणे आपण म्हणजे आपण कुठल्याही ह्याचा शिकार व्हायची आपली इच्छा नसते, है ना? म्हणून आपण खूप फुंकून पावलं टाकत असतो. खूप 4 ठिकाणी अजून चौकशी करून बघत असतो आणि मग आपण त्या निर्णयापर्यंत पोहोचत असतो. हे झालं भौतिक आपल्या घटनांबद्दल. तसंच ज्यावेळेला अ, आपण आध्यात्मिक आपली उन्नती आपण बघत असतो, त्यावेळेला गुरूंचं महत्त्व हे खूप महत्वाचं आहे. कारण गुरु हे काय आहेत? भगवंतांचे आपण त्यांना म्हणू शकतो ते ऑथराइज्ड एजंट आहेत. का? कारण ते आपला संबंध भगवंतांशी जोडणार आहेत. राइट? म्हणून त्यांना असं जे आपला म्हणून त्यांना प्रामाणिक गुरु असं म्हटलं जातं. हं. त्यामुळे गुरु घेताना, गुरु बघताना आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं महत्त्व असाधारण आहे. पण ते असाधारण महत्त्व या कलियुगामध्ये चीटिंग प्रोपेन्सिटी एवढी असल्यामुळे आपल्याला खूप जसं आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट करताना खूप आपल्याला फुंकून म्हणजे ज्याला म्हणतात खूप केअरफुली स्टेप्स उचलायचे असतात. तसंच गुरु करताना आपण ते परंपरेप्रमाणे येतात की नाही, ते प्रामाणिक गुरु आहेत का नाही, हां, हे बघणं खूप महत्वाचं असतं. कारण ते तेव्हाच ऑथराइज्ड एजंट असतील, की जेव्हा ते परंपरेमध्ये कुठल्यातरी येतात आणि तेव्हाच ते आपल्या भगवंतांशी संबंध जोडू शकतात. हं. कारण जसं आपण म्हटलं, की जसं आपण म्हटलं, की एखाद्या आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागलेत, ओके. सगळ्याच झाडांवरचे आंबे गोड नसतात. काही झाडांवरचे अतिशय गोड असतात, तर काही झाडांवरचे आंबे तुरटही असतात. है ना?
पण ज्यावेळेला आंबाला खूप काय म्हणतात, त्या वृक्षाला खूप सारे ज्यावेळेला आंबे, मधुर आंबे, गोड आंबे लागतात, तेव्हा आपण डेफिनेटली त्या फळांवरनं काय करतो, ते झाडही चांगलं आहे असंच म्हणतो. बरोबर ना? त्याचप्रमाणे एखाद्या परंपरेमध्ये ज्यावेळेला आपण गुरु घेतो, त्यावेळेला आपण काय बघतो, त्यांच्याकडे इतर किती डिव्होटीज, किती डिसायपल्स आहेत किंवा किती डिव्होटीज जोडले गेलेले आहेत, किती भक्त भक्ती करत आहेत या संस्थेअंतर्गत, हे बघितलं जातं. आणि त्यांच्यामधूनच त्यांच्याकडे असलेले त्या गुरु परंपरेमध्ये येणारे गुरु, हे काय म्हणतात त्याला, ऑथराइज्ड एजंट म्हणू शकतो. है ना? प्रामाणिक गुरु आपण ज्यांना म्हणू शकतो. तर इथे शिला प्रभुपाद आपल्याला तेच सांगतायत. काय म्हणतायत, की भगवंतांवरील मनाच्या एकाग्रतेलाच समाधी असे म्हणतात. मनाची एकाग्रता साधण्यासाठी मनुष्याने नेहमी एकांतवासात राहिले पाहिजे आणि बाह्य विषयांपासून होणारा व्यत्यय टाळला पाहिजे. पण अत्यंत काळजीपूर्वक आपल्या साक्षात्कारासाठी अनुकूल असणाऱ्या परिस्थितीचा स्वीकारही केला पाहिजे. है ना? तर आपण इथे भगवंत आपल्याला सॉरी आपल्याला काय सांगितलं जातं इथे, काय म्हणतायत, की एकांतामध्ये जाऊन राहणं गरजेचं आहे. आपण कित्येकदा गोपीमल्ल प्रभूजींनीही आपल्याला कथा सांगितल्या आहेत. आपण विश्वामित्रांची कथा जाणतो. ते एकांतातच करत होते, है ना? त्यांची तपस्या. पण नुसत्या अप्सरेच्या पैंजणांच्या पायानेच त्यांची ती तपस्या भंग झाली. है ना? नंतर स्वभरी मुनी, ज्यांना हे बाहेरचं काहीच भौतिक आयुष्य बघायचं नव्हतं. म्हणून ते पाण्यात जाऊन तपस्या करत होते. पण त्यांचंही उदाहरण आपण कित्येकदा ऐकलेलं आहे. है ना? त्यामुळे मनाला एकाग्र करणं ह्या सगळ्या जगापासून दूर जाऊन जे सांगितलं जातं आहे, ते एका ह्या कलियुगात ते करणं थोडंसं कठीण आहे. एकांतात जाऊन करणं, बरोबर? म्हणूनच ज्यावेळेला आपण इस्कॉन सारख्या संस्थेला जोडले जातो, त्यावेळेला आपण ह्याच समाजात राहूनच कसे काय एक भगवंतांच्या या चरणाशी एक एक स्वतःला जोडू शकतो किंवा एखादा योगी जो एकांतात जाऊन कार्य करणार आहे, तेच आपण या संसारात राहून कसं करू शकतो, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ह्या ज्या काही क्वालिटीज आहेत, ज्या एकदम प्युअर योगीच्या आहेत, ज्या भगवंतांनी आपल्याला इथे सांगितल्या आहेत. मनुष्य खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावित झाल्यानंतर या सर्व पूर्णावस्थेच्या आणि नियमांचे पूर्ण रीतीने पालन होते. कारण प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे आत्मसंयम आहे आणि यामध्ये स्वामित्वाच्या भावनेला मुळीच वाव नाही. शील रूप गोस्वामी कृष्ण भावनेच्या स्वरूप पुढील प्रमाणे सांगतात. ओके. नंतर जेव्हा त्याचा जो ते श्लोक दिलेत त्यांनी आपल्या पर्पटमध्ये तात्पर्यामध्ये, त्याचा अर्थ खूप सुंदर आहे म्हणून तो अर्थ वाचते मी, कारण तो भक्ती रसामृत सिंधू नामक एक ग्रंथ आहे, जो रूप गोस्वामींनी लिहिला आहे. तर अर्थ आपण पाहूया त्याचा. जेव्हा मनुष्य कोणत्याही गोष्टीवर आसक्त नसूनही श्रीकृष्णांशी संबंधित सर्व गोष्टींचा स्वीकार करतो, तेव्हा तो स्वामित्वाच्या भावनेपासून वास्तविकपणे मुक्त झालेला असतो. हं. म्हणजे जो कुठल्याही या संसारात दिसणाऱ्या, या भौतिक जगतात दिसणाऱ्या कुठल्याही गोष्टींवर ज्याची आसक्ती नाही आणि नुसती आसक्ती नाही असं नाही, पण त्याचं कृष्णाच्या भगवंतांच्या चरणाशी त्याचं चित्त एकत्रित झालेलं आहे. हं. तो जो काय आहे, तो मुक्त झालेला असतो. उलट पक्षी प्रत्येक वस्तूचा संबंध श्रीकृष्णाशी असल्याचे न जाणता जो सर्व वस्तूंचा त्याग करतो, त्याचे वैराग्य अपूर्ण असते. ते आत्ताच मी म्हटलं तुम्हाला असं, की सगळ्या गोष्टींचा वैराग्य त्याग तर केला आहे, पण त्याचा संबंध कृष्णाशी जोडला गेलेला नाहीये. तसं वैराग्य काही कामाचं नाही. तर कृष्ण भावना भावित मनुष्य उत्तम रीतीने जाणतो, की सर्व काही श्रीकृष्णांचे आहे. हं. त्यामुळे तो सतत अध्यात्मामध्ये स्थित असल्याने भौतिक गोष्टींपासून अलिप्त असतो आणि कृष्ण भावना रहित असलेल्या व्यक्तीशी त्याला काहीच कर्तव्य नसल्याने तो सदैव एकटाच राहतो. म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्यच परिपूर्ण योगी असतो. असं इथे प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं आहे. कारण या कलियुगामध्ये एकांतात जाऊन भक्ती करणं, हे जसं इथे सांगितलं आहे श्रीकृष्णांनी या भक्ती योगामध्ये ध्यान योग आपल्याला स्पष्ट करताना, ते सहज शक्य नाहीये. पण तेच आपण जेव्हा कृष्ण भावना भावित होतो आणि जेव्हा श्रीकृष्णांच्या चरणाशी आपण स्वतःला जोडू पाहतो, त्यावेळेला बऱ्याच गोष्टी त्याला जोडून असतात. जसं प्रत्येक गोष्ट घरात पहिली आणली की आधी देवाला त्याचा नैवेद्य दाखवणं, हं, किंवा नवीन गोष्ट खाण्याची जरी नसली, तरी ती एकदा देवासमोर ठेवणं. राइट? म्हणजे देवाला आधी दाखवणं, ते ग्रॅटिट्यूड दाखवणं आणि मग ते आपण परिधान करणं किंवा खाणं प्रसाद म्हणून, हा पुढचा भाग बनतो. राइट? त्याचप्रमाणे आपण जेवायला प्रामाणिक गुरूंबद्दल आता जसं मी सांगितलं, तेव्हा आपण गुरूंकडे पर्यंत पोहोचतो, तेव्हा आपण गुरूंना आपण एक प्रॉमिस करतो, आश्वासन देतो, की जोपर्यंत या शरीरामध्ये जीव आहे, तोपर्यंत मी रोज 16 माळा
108 माळांचा जो मणी एक माळा असते, ती मी 16 वेळा जप करेन कमीत कमी. नेहमी भगवंतांना ऑफर केलेला प्रसादच मी ग्रहण करेन. बरोबर? हे अग्निसाक्षी आपण ज्यावेळेला आपल्या गुरूंना, प्रामाणिक गुरूंना आपण जेव्हा त्याचं प्रॉमिस करतो, तेव्हा ते गुरु असे ऑथराइज्ड एजंट बनतात, की ते आपला परस्पर भगवंतांशी आपलं कनेक्शन करून देतात. हं. त्यामुळेच हे जे योग, ध्यान योग बद्दल इथे सांगण्यात आलं आहे. हा ध्यान योग जो आहे, हा आपण कृष्ण भावना भावित होऊन सुद्धा आपल्या या रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा एक्सपिरियन्स आपण करू शकतो. तर म्हणूनच त्यांना परिपूर्ण योगी असं म्हटलं आहे. तर आज आपण एक 10वा फक्त श्लोक पाहू शकलो. तर आपण पुढच्या क्लासमध्ये आपण नक्कीच 10 आणि 11 सॉरी 11 आणि 12 जो एकत्र आहे, त्याला आपण बघूया. तर अशा प्रकारे मी माझ्या इथेच वाणीला विराम देते. सर्व भगवंतांच्या चरणाशी सादर प्रणाम आणि काही त्रुटी असल्यास कृपया क्षमा करावी. हरे कृष्ण. सादर प्रणाम. खूप छान एक्सप्लेन केलं माताजी तुम्ही ह्या श्लोकाबद्दल. मी कलियुगाचा धर्म आणि तुम्ही जे सांगितलं ते पण खूप छान सांगितलं. पण ह्या कलियुगात एकाग्र चित्ताने मन कृष्णाच्या चरणापाशी एकाग्र करून कृष्ण कॉन्शियसनेस मध्ये जास्तीत जास्त स्वतःला हे करून आणि त्याच भावनेने आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे ह्या कलियुगामध्ये. हे खूप महत्वाचं आहे. पण आपलं मन इतरत्र इतकं भटकत राहतं की त्याला ह्याच्यात कंट्रोलमध्ये कसं आणलं पाहिजे आणि काय हे तुम्ही आज छान सांगितलं. खूप छान. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. चिंता माणसाने एवढीच करावी, की जेवढी आपल्याला म्हणजे काय म्हणतात ना, झेपू शकते. त्यामुळे चिंता आणि चिता असं एक काही कोट आहे, जो मला आता लक्षात येत नाहीये. पण चिंता एवढीच करावी, की जी आपल्याला म्हणजे झेपू शकते. म्हणजे उगाच अननेसेसरी फ्युचरबद्दल खूप विचार करणं, चिंता करत बसणं किंवा पास्टमध्ये जे होऊन गेले त्याची चिंता करत बसणं. तर मग ते चिंतेला नेव्हर एंडिंग बनून जातं ते, है ना? त्यामुळे तिथेच त्याला कुठे फुल स्टॉप, कॉमा जसं व्याकरणात आहेत, ते आपल्या आपण डेली लाईफमध्ये पण आपण त्याला आणू शकतो. अवतरित म्हणजे ॲक्चुअली आणू शकतो, की अतिशय चिंता करणं म्हणजे उगाचच ते पूर्ण आपलं मनस्वास्थ्य बिघडवण्याचं इन्व्हिटेशन आहे. त्यामुळे त्याला जितकं आपण अव्हॉइड करू शकू तेवढं चांगलं आहे. इनेव्हिटेबल आहे ते. ती बाय डिफॉल्ट येते ती चिंता मनामध्ये. पण ज्यावेळेला आपण पूर्ण सगळं भगवंतांवर सोपवतो, खूप चिंता वाटली, की सरळ भगवंतांवर जे चाललंय ते सोपवून दिलं, तर ती चिंतेचा काही प्रमाणात त्याला त्रास होणं कमी होऊन जातं. हा अनुभव म्हणजे माझाही आहे. तो सगळ्यांनीच आपण अनुभव घेतला असेल. हरे कृष्ण. हरे कृष्णा माताजी, दंडवत प्रणाम. खूपच सुंदर एक्सप्लेन करता तुम्ही. आणि आता सत्ययुगामध्ये जसं एकांत स्थळी जाऊन ध्यान करायचं, तसं आता या कलियुगामध्ये श्रीला प्रभुपादांच्या कृपेमुळे हा इस्कॉन जे आम्हाला भेटला आहे, जे ह्यामध्ये सगळ्या डिवोटीच्या संघामध्ये आपण ध्यानामध्ये गुंततो. नाहीतर हे करणं शक्यच नाहीये, म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं. आता आम्ही ऑनलाईन हे म्हणजे लॉकडाऊनमध्ये इकडे गोव्यामध्ये आमच्या ज्या शिक्षागुरू आहेत, त्यांनी ते सुरू केलं होतं, की सकाळी 4:40चा बॅच होता. म्हणजे सगळ्यांनी उठून हे चॅन्टिंग करायचं. आणि तो अजूनही कंटिन्यू आहे. खूपशे जण आता म्हणजे लॉकडाऊन काळ संपला, तर ते आता शक्य होत नाहीये. पण आता दुसरा एक हीज ग्रेस शुभविलास प्रभूजींनी सुरू केला आहे गोव्यासाठी, गोव्याच्या डिव्होटीजसाठी 5:30 वाजता. तर त्यामध्ये खूपशे डिव्होटीज जॉइन होतात आणि त्यामुळे सकाळच्या वेळेस म्हणजे सगळ्या डिव्होटीचा संघ असतो, म्हणून ते एक उठणं म्हणजे उठायला होतं, ते जप करायला होतं. म्हणजे
माझ्यासारख्या नवीन डिवोटीजसाठी तर ते एक वरदान असं आहे की मी म्हणजे एकटे बसून जे शक्य होत नाही ते डिवोटीच्या संघामध्ये श्रीला प्रभुपादांच्या कृपेमुळे आज शक्य होत आहे. सो दंडवत, अनेक अनेक दंडवत श्रीला प्रभुपादांना. आणि थँक्यू व्हेरी मच माताजी. खूपच सुंदर क्लास असतो तुमचा नेहमी. अगदीच बरोबर का सांगितलं तुम्ही माताजी. तेच मी आता म्हटलं होतं, जसं मी एक आंबा आणि आंब्याच्या झाडाचं उदाहरण दिलेलं. जसं फळ बघितलं तुम्हाला, तो फळांचा अनुभव आला ना मधुर आंब्यांचा. मग इस्कॉन हे ते वृक्ष आहे, की जर फळ इतकं गोड आहे त्याचं, तर ते वृक्षही किती उत्तम क्वालिटीचं असणार आहे, राइट? तशीच ही इस्कॉन एक संस्था आहे आपली, की जी कृष्ण भावना भावित जी संस्था आहे, जी श्रील प्रभुपादांनी आपल्याला सुरू करून दिली आहे. त्यांनी इतकं काही आपल्याला भरभरून दिलं आहे, सेवा दिली आहे, सगळं दिलं आहे. त्यामुळे त्या माध्यमातून आपण जेव्हा एकमेकांशी जोडले जातो, त्यावेळेला आपल्याला त्याचं महत्त्व समजतं कधी, की आपण जेव्हा एकटं बसून करायचा प्रयत्न करतो, पण आपल्याने होत नाही. त्यावेळेला आपल्याला ते महत्त्व समजतं, की अरे हो, भक्तांचा संघ किती अति महत्त्वाचा आहे, की ज्या संघातच आपल्याकडून ही कामं होतात. नाहीतर अदरवाईज कामं इन द सेन्स भक्ती केली जाते. हा योग साधला जातो. नाहीतर सहज शक्यतेने एकट्याकडून ते तसं इझिली होत नाही कारण. खूप छान तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. आणि आता पुरुषोत्तम मास येत आहे. तर मी जेव्हा नवीन भक्तीमध्ये आले होते तेव्हा लगेच म्हणजे एक 3-4 महिन्यांनी पुरुषोत्तम मास आला होता. तर त्याच वेळी मी 16 राउंड चॅन्टिंग सुरू केले. नाहीतर ते एवढ्या लवकर शक्य नव्हतं माझ्याकडून. म्हणजे पुरुषोत्तम मासाचे जे महत्व आहे ते सांगितलं गेलं. ॲज इट इज म्हणजे भक्ती करण्यामागे माझी कोणतीही अशी भौतिक लाभाची प्रवृत्ती नव्हतीच. म्हणजे जे काही होतं ते कृष्णासाठीच असं होतं. पण तरी सुद्धा ते आपल्याला एक सवय झालेली असते ना रुटीन लाईफची. तर ते सकाळी लवकर उठणं, मग सुरुवातीला एकच महिना करायचा आहे, एकच महिना करायचा आहे, असे ते मनामध्ये ठरवून मग असं करून मग ते झालं. म्हणजे एका महिन्याचे निदान एक 5-6 महिने तरी विदाऊट एनी हे झालं. मग मध्ये-मध्ये होतंच काहीतरी येते गडबड होते. मग ब्रेक पडतो, परत पुन्हा सुरू होते. सो ती रोलर कोस्टर राईड अशी चालू असते आणि भक्तांच्या संघामुळे ती अशी म्हणजे तुटत नाही. म्हणजे कशी तरी आपण जेव्हा लो फेजमध्ये सुद्धा असतो ना, तेव्हा हा संघच आपल्याला त्यातून पुन्हा वरती नेतो असं. थँक यू व्हेरी मच माताजी. थँक यू. आणि ॲक्चुअली आपल्याला असं वाटतं, की अरे हे भक्त तुम्हाला ते सोडून पण देणार नाहीत. अरे काय हे मागे लागतात असं वाटतं तेव्हा. पण ते मागे लागल्यामुळेच आपल्याकडून ते सुटत नाही. कारण प्रत्येक वेळेला आपण जेव्हा नवीन सुरुवात करतो, सगळ्यांचाच हाच अनुभव आहे. माझाही तोच अनुभव होता. इर्रेग्युलॅरिटी व्हायची किंवा काय. पण म्हणूनच जेव्हा आपण गुरूंना आपण आश्वासन देतो ना माताजी, त्यावेळेला ते खूप आपण जीवापाड त्याला जपतो त्या आश्वासनांना. म्हणून म्हटलं ना जसं ते ज्यावेळेला आता जेव्हा वर-खाली होतंय तुम्हाला रोलर कोस्टर राईड वाटते तुमची, होते म्हणून ना. पण जेव्हा गुरु येतील तेव्हा तुम्ही ऑब्झर्व्ह कराल, की तुमची रोलर कोस्टर राईड आपोआपच सरळ चालायला लागते. खूप सुरळीतपणे सगळं पार पडतं त्या गोष्टी. आणि आता पुरुषोत्तम मासाबद्दल बोललात तर आता जस्ट रिसेंटली मला एक मराठी लेक्चर आलं होतं. ते मी आत्ताच जस्ट आपल्या ग्रुपवर YouTubeचं पाठवलं आहे. तर सगळ्यांनी कृपया ते ऐकावं. कारण पुरुषोत्तम मासाचं खूप त्याच्या मागच्या कथाही सांगितल्या आहेत, शास्त्रही सांगितलं आहे. तो कसा करायचा तेही सांगितलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय-काय करायचं, की ते केल्याने आपल्याला अधिक त्याला पुरुषोत्तम मास का म्हटलं जातं हेही सांगितलं आहे. तर तो पूर्ण खूप छान क्लास आहे एक YouTubeवरती आलेला. तो मी जस्ट आता ग्रुपवर आपल्या फॉरवर्ड केलाय. तर प्रत्येकाने तो ऐका आणि तुमचे काय-काय रिअलायझेशन्स असतील किंवा पॉइंट्स असतील ना, ते प्रत्येकाने ग्रुपवर एकदा टाकले, की हां, मग आम्हाला हे समजलं त्यातलं काय आहे ते. तर तेही खूप चांगलं असेल, की कॉन्ट्रिब्युशन होईल सगळ्यांना ऐकलं, की काय-काय समजलं हे समजेल. काही प्रश्न असतील, तर तेही त्याच्यात विचारले गेले तर प्रभूजी किंवा कोणी त्याचं उत्तर प्रभूजी डेफिनेटली त्याचं आपल्याला देतीलच. आणि खूप छान पद्धतीने त्या YouTubeच्या त्या मराठीमध्येच प्रभूजींनी खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने ऐकावं. ही अपॉर्च्युनिटी 3 वर्षात एकदा येते, पुरुषोत्तम मास असल्याची. तर तिची प्रत्येकाने ती ग्रॅब करा अपॉर्च्युनिटी आणि त्याचं सोनं करूया आपण सगळ्यांनी मिळून या संधीचं. नक्कीच. हरे कृष्णा.
सगळ्यांच्या चरणाशी सादर प्रणाम. हे असं 3 वर्षांनी वगैरे काय येतं? तो 3 वर्षांनी येतो ह्याचं कारण कसं आहे, की 365 डेज अ मंथ आहे ना, 365 दिवसाचा वर्ष आहे आपलं. पण हां, ते हां. कुठलं सोलार सायकलने. पण लुनार सायकलने बघितलं तर 354 दिवसाचं सायकल होतं ते. हां. तर ते प्रत्येक वर्षाचे 11-11 दिवस राहतात शिल्लक प्रत्येक वर्षाचे. असे जेव्हा 3 वर्ष 11 दुणे 22 है ना आणि मग तिसरा जो वर्ष होतो त्याच्यात काहीतरी 9-10 दिवस राहतात. असं मिळून तो पूर्ण ते 365 डेज तिथे पूर्ण होतात आणि हा अधिक मास येतो. तर हां, हां, हां. प्रत्येक मासाला आपलं एक महत्त्व आहे. अ, श्रावण मासाचं आपलं महत्त्व आहे. कार्तिक मासाचं, ज्येष्ठ महिन्याचं, आषाढ महिन्याचं प्रत्येकाचं आपलं महत्त्व आहे. पण हा अधिक मास येतो ह्याला काही स्वतःचं महत्त्व असं कारण हा अधिक आहे आणि तो 3 वर्षात एकदा येतो. म्हणून तो अधिक मास असं नारद मुनींकडे गेले आणि त्यांनी म्हटलं, की "अरे माझ्या महिन्याला तर काहीच महत्त्व नाहीये. असं काहीच ऑस्पिशियस गोष्टी होत नाहीत. रादर अधिक मासामध्ये फक्त जावयाला वाण देणं एवढंच आपल्याकडे सुचलित आहे." तर येस. मग नारद मुनी मग अधिक मास चे जे अधिष्ठ आहेत त्यांना घेऊन भगवंतांकडे गेले आणि भगवंतांनी मग त्यांना सांगितलं, की "तू अजिबात काळजी करू नकोस. अधिक मास ह्याला मलमास जरी म्हटलं गेलं, तरी तुझा मास माझ्या नावाने ओळखला जाईल." म्हणून त्या मासाला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. आणि पुरुषोत्तम मासाच्या अवधीमध्ये या 30 दिवसाच्या अवधीमध्ये जे काही तुम्ही कार्य कराल, जे काही योगातलं तुम्ही जे काही भक्ती योगातलं कार्य कराल, त्याचे तुम्हाला लाखो टाइम्स म्हणजे कळलं ना, काही गुणिक तुमचं त्याचे रिझल्ट्स तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक अकाउंट्समध्ये संचित होणार आहेत. हं, हं, जे हं, कधीच हं. पेरिश होत नाहीत कारण. हो. है ना? ओके. त्यामुळे म्हणून जास्तीत जास्त म्हणून आजचा जो मी क्लास पाठवला आहे तुम्ही नक्की ऐका. ते तुम्हाला सायंटिफिक, आध्यात्मिक, शास्त्रिक सगळी कारणं त्याच्यामध्ये दिसतील. बरीच कारणं हो. त्यांनी सांगितलीत त्याच्यामध्ये. हां, हां, हां. हो. धन्यवाद माताजी. थँक यू. नक्की सगळ्यांनी लेक्चर ऐका आणि आपले रिअलायझेशन शेअर करा. मग ते फायद्याचं होईल येस. सगळ्यांसाठी. नक्की, नक्की. नक्की माताजी, आम्ही सगळेजण नक्की तो लेक्चर ऐकू नक्कीच. चला आता कोणाचे जर काही प्रश्न नसतील तर आपण थांबूया इकडे. आणि पुढच्या क्लासमध्ये भेटूया. है ना? तर भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. समवेत भक्त वृंद की जय. हरे कृष्णा. हरे हरे कृष्णा कृष्ण गोपीनाथ माताजी, माताजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद. माताजी, धन्यवाद, हरे प्रणाम. कृष्णा दंडवत प्रणाम माताजी. हरे कृष्णा प्रतिभा माताजी. हरे कृष्णा. मी नेहमीप्रमाणे आपलं वराती मागून घोडं आले. आले वरती इथे सकाळ ना तर ते टाइम असा निघून जातो त्याच्यामुळे कधी-कधी नाही लक्षात राहत असं होतं. पण काही नाही अधिक मासाचं माहिती आहे कोणी-कोणी व्रत पण घेतात. एक टाईम म्हणजे रोजचं भागवताचं किंवा 15वा अध्याय वाचणं हे फार 15वा अध्याय वाचतात.